अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु श्रीमंत बाबा महाराज की जय. शिवशंभू सुत पार्वती पुत्र जिव्हेश्वर भगवान की जय. अद्याप देखील सबस्क्रायबर वाढत नाहीत, तरी कृपया सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ शेअर करावा. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिताची बहरू, कळियांसी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची गुंती गुंफियला शेला. मनाची गुंती गुंफियला शेला. बाप रखुमा देवीवरू विठ्ठले अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. आता आठवणी कुठे येणार, तर त्या मनातच. एवढ्या आठवणी की त्यांचा पार गुंता व्हावा. परंतु आमचे माऊली म्हणजे रसिक, अलंकारिक. परमेश्वराचे सगुण भक्तिप्रेम रसिकतेने उपभोगण्यासाठीच तर ते पृथ्वी तलावर आले. मग त्यांनी या आठवणींच्या गुंत्याला तसेच ठेवले तरच नवल. त्यांनी या सर्व आठवणी नीट व्यवस्थित एक एक करून गुंफून त्याचा एक लहानसा शेला बनवला. आणि तो शेला त्यांनी पांडुरंगाला भेट म्हणून दिला, अर्पण केला. एवढ्या सुंदर सुंदर आठवणींचा तो शेला त्या मुलीच्या मैत्रिणी देखील तिला खोदून खोदून विचारत असतात. कशी झाली पहिली भेट, काय काय बोलणं झालं, तू आधी बोललीस की तो आधी बोलला. मग एवढ्या त्या उत्कट आठवणी, त्या आठवणींचा तो शेला, तोही चक्क आमच्या रसिक माऊलींनी गुंफलेला. आता एवढा सुंदर शेला अंगावर पांघरल्यावर त्या पांडुरंगालाही किती बरे वाटले असेल बरं, किती आनंद झाला असेल, किती समाधान वाटले असेल, हे आपण कल्पनाच केलेली बरी. आजकाल आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो. आपल्याला आधीच माहिती असते की उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. मग आधीच त्यासाठीचे नियोजन, आधीच प्लॅनिंग. कुठे भेटायचं, कुठे नाही, या हॉटेलमध्ये की त्या बागेमध्ये. अहो, नियोजन पूर्वक होते ते प्रेमच नाही मुळी. त्यात ती अप्रूपता नसते, ती उत्कंठा नसते. आमच्या माऊलींनी जगातला सर्वात पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा केला, आणि तेही चक्क पांडुरंगासोबत. एक अनोळख्या पद्धतीने, एक अनोख्या पद्धतीने, आगळ्या वेगळ्या पद्धतीने. आम्ही मात्र पाश्चिमात्य देशांतून, फॉरेनहून आलेली एक फॅशन म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा करतो. नाव त्यांनी द्यायचे, फॅशन त्यांनी आणायची.
आणि आपण मात्र आपले सात्विकत्व सोडून देऊन त्यांचे शिळे पाके बर्गर पिझ्झा खायचे. आपण केवळ नंदी बैलासारखी त्यांची री ओढायची, मोठ्या अभिमानाने फाटक्या पॅन्टी आणि तुटक्या चपला घालून मिरवायचे, त्यांच्या नको नको त्या पद्धतींना आवडीने होकारार्थी मान डुलवायची. प्रत्येक रूढी परंपरा त्यांच्यामधील भावनिकता महत्वाची, मतितार्थ महत्वाचा, त्यातला तो भावार्थ महत्वाचा. मनाची ये गुंथी गुंफीला शेला, मनाची ये गुंथी गुंफीला शेला. हजारो किलोमीटरचा प्रवास करून दूरच्या माणसापर्यंत पोहोचणे सोपे, परंतु हजारो किलोमीटरचा प्रवास करून एखाद्याच्या एवढं जवळ पोहोचूनही ना तऱ्हेच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्याच्या मनापर्यंत पोहोचणे हे मात्र कठीण बरं का. म्हणून प्रेमाचे आलिंगन, म्हणून गळाभेट. गळाभेट म्हणजे छातीला छाती तर लागावीच, परंतु गळ्याला गळा लागेपर्यंत आवळून यावी, म्हणजे ये हृदयीचे ते हृदयी जावे. छोटासा किंतु परंतु देखील शिल्लक राहू नये. एखाद्याच्या हृदयात शिरायचे झाल्यास हृदयाला 4 कप्पे असतात: प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा, माधुर्याचा. प्रेमाच्या गावा मनाच्या नगरात जायचं, त्यासाठी आधी हृदयाच्या देशात शिरावं लागतं. प्रेमाचे गाव, मुक्काम पोस्ट मन, माधुर्य बंगला, जिव्हाळा कमान, आपुलकी मार्ग. प्रेम कितीही असून उपयोग नाही, जिव्हाळा असावाच लागतो. जिव्हाळा कितीही असून उपयोग नाही, आपुलकी असावीच लागते. आपुलकी कितीही असून उपयोग नाही, आधी तोंडात माधुर्य असावेच लागते. प्रेमाचा ठेवा हस्तगत करायचा असेल ना, तर आधी माधुर्याने मनाला वश करून घ्यावे लागते. मग जिव्हाळ्याच्या गल्लीचा मार्ग, आपुलकीच्या कमानीतून प्रेमाच्या गावात प्रवेश करता येतो. मग गावात शिरल्यावर याच हृदयाच्या माधुर्याच्या कप्प्यात मधुरिका नावाची मनाची दासी राहते. गोड गोड बोलून आपल्या मधुर वाणीने एकदा का त्या दासीच्या मधुरिकेच्या दरवाजातून आत गेलो की मग हळूच अलगद आपुलकीच्या दरवाजाची कडी काढता येते. परंतु आणखी एक मुद्द्याची गोष्ट सांगू. दासी मधुरिकेचा दरवाजा उघडण्यासाठी जे माधुर्य हवे असते ना, तेही आधी आपल्या हृदयात असावे लागते. एकदा का मधुरिकेने दरवाजा उघडला ना, मग तेथून आत गेलं की जिव्हाळ्याचे आयडेंटिटी कार्ड दाखवावे लागते. एखाद्या दुसऱ्या देशात प्रवेश करताना जसे व्हिसा कार्ड दाखवावे लागते ना, अगदी तसे. व्हिसा असेल म्हणजे मला म्हणायचंय की जिव्हाळा असेल तर मग अलगद प्रेमाच्या कप्प्यात शिरता येते. मात्र सर्वात आधी दासी मधुरिकेचा दरवाजा महत्वाचा. मुखातील मधुर वाणीने नक्की तेथे पोहोचता येते. इंग्रजीत देअर आर नो शॉर्टकट अशी म्हण आहे. इथे शॉर्टकटही नाही आणि लॉंग कटही नाही. ते म्हणजे तेच. एखाद्या चुकीच्या गल्लीतून घुसलात तर दूर दिल्लीला पोहोचतात. जवळची परमार्थाची किल्ली देखील हरवून बसतात आणि संपूर्ण आयुष्याची ठिल्ली उडेल. म्हणून सद्गुरूंनी दाखवलेला मार्गच सुस्तर, सुयोग्य आणि सुखकर असतो. शॉर्टकट मारायला जाल तर कोलांटी उडी खाऊन पडाल. जारण मारण स्वतःवरच उलटल. लिंबू मिरची उतरवली तर ती स्वतःच्याच डोक्यावर येऊन बसेल. आणि लॉंगकट मारायला जाल तर दूर कुठे मीपणाच्या चिखलात अहंकाराच्या दलदलीत रुतून बसताल. तर तपासही लागणार नाही तुमचा. हठयोग, अघोरी तपश्चर्या करताल तर प्राणाचे दमन होईल. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी आहे ना, म्हटले ना माऊलींनीच. या कलियुगात भक्तीला, श्रद्धेला दुसरा पर्याय नाही. या कलियुगामध्ये पांडुरंगाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याच्यासाठीचा एकमात्र दरवाजा म्हणजे भक्ती प्रेम. आणि भक्ती प्रेम उपभोगायचे असेल तर एकमात्र साधन म्हणजे नामस्मरण. या कलियुगात
नामस्मरणाला दुसरा पर्याय नाही. म्हणून तुकाराम महाराज देखील म्हणतात, सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती, ऐसे बहुता संती बोली येले. या कलियुगात नामाशिवाय तरणोपायच नाही. यासाठी त्याचे हजारो पुरावे देता येतील. माऊली स्वतः देखील आपला अनुभव अनेकदा सांगतात. किती उदाहरणं देऊ याची पहा. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप. दुसऱ्या ठिकाणी म्हणतायत, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. तिसरं उदाहरण सांगतो, न सोडी रे भाव टाकी रे संदेह, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. चौथं उदाहरण सांगतो, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. पाचवं उदाहरण सांगतो, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आधी. अहो किती किती उदाहरणं सांगायची तुम्हाला. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानेश्वर माऊली स्वतः मौन धारण करून अंतरी त्या श्रीहरीची जपमाळ निरंतर जपत आहेत बरं का. नामस्मरण केल्याने जन्मजन्मांतरीचा उद्धार होतो. नामस्मरण केल्याने तो श्रीहरी तुम्हाला हवे ते देतो. याचे किती दाखले द्यावेत, अजून किती दृष्टांत सांगावेत, किती पुरावे द्यावेत. नामस्मरण करा, मग तुम्ही मागाल ते देतो, हवे ते देतो. अगदी आजकालचाच दृष्टांत हवे तर तोही सांगतो. अयोध्येचा तो प्रभू श्री रामचंद्र, त्याचे नामस्मरण केल्याने त्याची भक्ती केली आणि मागितले ते मिळाले. आता त्यातली फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्याची परतफेड म्हणून एका वर्षात अयोध्येला 3000 कोटींचे दान आले. टीव्हीवर बातम्या पाहताय ना, मग विचार करा, भक्तांकडून परतफेड म्हणून 3000 कोटींचे दान. मग स्वतः श्री रामचंद्रांनी देताना किती दिले असेल बरं. आम्ही मात्र साधे मागायचे कष्ट देखील घेत नाही. उगाचच घरात आराम खुर्चीवर बसून एकीकडे तोंडाने जांभया देत, मला देव भेटेल का हो, मला देव पावेल का, असे निरर्थक प्रश्न आम्ही विचारत असतो. आम्हाला मागण्याचा मुळात आळस आहे. मग मागितलेले मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे ते तर दूरचेच. अरे नामस्मरण करून तर बघ, अरे एकदा मागून तर बघ. दोन्ही हाताने भरभरून मिळेल, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. अरे ठेवायला देखील जागा पुरणार नाही रे. आधी मुळी आमचा विश्वासच नाही, मग काय मिळणार आम्हाला. ढेकळं, त्यातूनही हिरवं सोनं पिकत असतं हो. अहो आमच्या वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना पांडुरंगाचं दातृत्व नुसतं विचारून तर पहा. मुख्य म्हणजे वारकरी कधीही पांडुरंगाकडे धन दौलत पैसा अडका मागतच नाही, परंतु वारकऱ्याकडे सुखा समाधानाची कमतरता मात्र मुळीच नसते. फाटक्या कपड्यांचा दिसला तरी नेटक्या मनाचा आणि तृप्त विचारांचा वारकरी कधीही असमाधानी नसतो. दरवर्षी अलोट भक्ती प्रेमाचा साठा घेऊनच तो पंढरपूरवरून घरी येतो. कधीतरी वारीत जाऊन पहा. दिवसभर चालून चालून थकलेला वारकरी संध्याकाळी आपल्या वळकटीवर अंग टाकतो. पांडुरंगा दमलो रे आज, असे म्हटल्याबरोबर तो पांडुरंग कोणत्या ना कोणत्या रूपातून समोर येतो. न सांगता आमच्या वारकऱ्याच्या पायाशी बसतो. संपूर्ण जगाचे पालन पोषण करतो. एवढी मोठी ज्याची शक्ती, तो स्वतः आपल्या हाताने वारकऱ्याचे पाय चेपून देतो. दमलेला थकलेला वारकरी पांडुरंगाच्या हातांच्या केवळ त्या स्पर्शाने देखील सुखावून जातो. कल्याण होईल बाबा तुझं, असं समाधानाने पुटपुटतो. एरवी पांडुरंगाने वारकऱ्याला आशीर्वाद दिल्याचे आपण ऐकतो. इथे वारीत मात्र वारकऱ्याचे पाय दाबताना तो वारकरीच पांडुरंगाला आशीर्वाद देतो. वारकऱ्याच्या त्या आशीर्वादाने तृप्त होऊन
तो अंतर्धान पावतो. हीच तर नाथांघरची उलटी गंगा आहे. भक्ताने देवाची सेवा करावी, परंतु नाथाघरी आजही स्वतः पांडुरंगच पाणी भरण्यासाठी येतो. अहो, तुम्ही एकदा त्याला जीव लावून तर पहा, एकदा त्याची भक्ती करून तर पहा, एकदाच वारीला जाऊन तर पहा, एकदा त्याच्यावर प्रेम करून तर पहा. आमच्या माऊलींनी विठ्ठलावर प्रेम केले आणि विरहिणी जन्माला आली. प्रेमाची गोड तळमळ तर आहे, पण व्यावहारिक पोटदुखीची मळमळ मात्र मुळीच नाही. भक्ती प्रेमाचा विरह आहे, परंतु गोड आहे, मधुर आहे. भक्ती प्रेमाची आस आहे, परंतु हवीशी आहे. हे प्रेम, ही आस माऊली पांडुरंगाच्या चरणांवर अर्पण करतात. म्हणूनच माऊली म्हणतात, मनाची गुंती गुंफिला शेला, मनाची गुंती गुंफिला शेला. बाप रखुमा देवीवरू विठ्ठले अर्पिला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. कृपया चॅनलला लाईक करा, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. नवीन चॅनल असल्याने अद्याप सबस्क्रायबर कमीच आहेत, तेव्हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे आपणास पुढील निरूपणाचे नोटिफिकेशन देखील मिळेल. पांडुरंगाच्या पहिल्या भेटीच्या आनंदाचा सार जेवढा गोड, जेवढा मधाळ, तेवढीच विरहिणीची धार देखील तीक्ष्ण आणि अणकुचीदार. ज्यांनी जीवनात येऊन मनापासून प्रेम केलं आहे ना, त्यांनी या विरहाची अणकुचीदार धार नक्कीच अनुभवली असणार. मग इथे तर साक्षात माऊली आहेत. शृंगारिक, रसिक, प्रेमळ आणि सोशिक अशी ज्यांच्या स्वभावाची ओळख आहे, त्यांच्या प्रेमाची उपमा कोणासोबत करणार? आणि त्यांनी सोसलेल्या त्यांच्या विरहाची अणकुचीदार टोकदार धार तुम्ही, आम्ही, आपण सर्वांनीच आज केवळ दुरूनच कल्पना केलेलीच बरी. ही सुरुवातीची विरहिणी दिसताना दिसते माऊलींच्या आनंदाची पर्वणी, परंतु यातच पुढील विरहाची पेरलेली बीजे, त्यातला तो बहरलेला फुललेला विरह देखील आपल्याला अनुभवायचा आहे. दोन्ही डोळ्यांनी भरभरून उतू गेलेल्या दुधाप्रमाणे घळघळ ओघळून अनुभवायचा आहे. प्रेमात फक्त डोळेच भरून येतात हो, मात्र त्या काळ्या भोर मातीच्या भेटीला त्याच्या ओढीने आसुसलेले भरभरून आलेले ढग जेव्हा विरहाने बरसतात ना, तेव्हा प्रेमाने भरून आलेल्या डोळ्यांतले 4 टिपके आणि विरहाने ढगातून बरसणारे 4000 कोटी टिपके याची कुठेच तुलना होऊ शकत नाही. हाच विरह आपण पुढील विरहिण्यात अनुभवणार आहोत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आ बाप दादाई माऊली, आई अप्पाई माऊली. बाप दादाई माऊली, आई अप्पाई माऊली. बाप दादाई माऊली, आई बाबाई माऊली. बाप दादाई माऊली, आई अप्पाई माऊली.
जिव्वेश्वर 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 जय जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु श्रीमंत बाबा महाराज की जय शिवशंभू सुत पार्वती पुत्र श्री जिव्वेश्वर भगवान की जय माता अंकिनी माता दशांकिनी की जय। सर्व भाविक भक्तांना या साळी बांधवाचा जय जिव्वेश्वर। सद्गुरु श्रीमंत बाबा महाराज सातारकरांच्या शिष्याचा हरी हरी।